भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ठाणे शहरच्या भाजपच्या वतीनं ठाण्यातील 4 ठिकाणी आज सकाळी तीव्र आंदोलन करण्यात आलं। तर आव्हाडांचा धिक्कार करण्यात आला अशी माहिती भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली आहे। देशाला संविधान देणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान भाजपकडून सहन केला जाणार नाही। महाड येथे आंदोलनाचा फार्स करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देशाच्या भावना दुखावल्यात, त्यांचे कृत्य निषेधार्ह आहे। त्याविरोधात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कोर्टनाका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर, कोपरी पाचपाकाडीत आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली सिद्धार्थनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर, ओवळा माजिवडा मतदारसंघात विधानसभा प्रमुख मनोहर डुमरे यांच्या नेतृत्वाखाली भीमनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आणि प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली कळवा मुंब्रा मतदारसंघात कळवा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाहेर आज सकाळी जितेंद्र आव्हाड यांचा धिक्कार करण्यात आला। या आंदोलनात भाजपचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली आहे। आज ठाण्यामध्ये सगळीकडेच हे आंदोलन आहे, कारण हा आम जनतेचा भावनेचा विषय आहे। ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाडांनी ही अत्यंत संतापजनक बाब त्यांनी केलेली आहे की ज्यांनी घटना लिहिली, ज्यांनी संविधान दिलं, ज्यांनी गरीबातल्या गरीब माणसाला ताकद दिली, अशा महामानवांचा त्या ठिकाणी त्यांनी घोर अपमान केलेला आहे। देशवासियांचा एका दृष्टीने हा अपमान आहे, घटनेचा अपमान आहे आणि त्यामुळे त्यांना कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे। त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा देखील खटला भरला पाहिजे। काय भावना आहेत कार्यकर्त्यांच्या काय आम जनतेच्या भावना आहेत, कारण की घटनाकारांच्या बद्दल ते एका दृष्टीने या देशातल्या देशवासियांचे देव आहेत की ज्यांनी आम्हाला ताकद दिली, जगण्याची ताकद दिली आणि त्याच्यामुळे त्यांनी एक प्रकारे भावनेशी ते खेळलेले आहेत आणि त्याच्यामुळे कठोर कारवाई झाली पाहिजे।
बेकायदा पब, हुक्का पार्लर, अवैध व्यवसायांवर कारवाया करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना. आमदार संजय केळकर यांची पोलीस आयुक्तांशी चर्चा. ठाण्यातील बेकायदेशीर पब, हुक्का पार्लर आणि डान्स बार प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यांना जबाबदार धरण्यात येईल. तसंच या अवैध व्यवसायांवर कारवाया करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याची माहिती पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आमदार संजय केळकर यांना दिली आहे. पुणे येथील दुर्घटनेनंतर ठाण्यातील बेकायदेशीर डान्स बार, पब आणि हुक्का पार्लर पुन्हा चर्चेत आले असून आमदार संजय केळकर यांनी याबाबत पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेत ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यावेळी त्यांच्या मागण्या मान्य करत डुंबरे यांनी अशा अवैध व्यवसायांना त्या विभागातील स्थानिक पोलीस ठाणे जबाबदार राहतील असं सांगून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन केळकर यांना दिले. गेल्या 2.5 ते 3 वर्षांपासून आमदार संजय केळकर ठाण्यातील तरुण पिढ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या बेकायदेशीर डान्स बार, पब आणि हुक्का पार्लर या अवैध व्यवसायांविरोधात महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. त्यांनी सुरू केलेल्या लोकचळवळीला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळतोय. अधिवेशनातही त्यांनी यावर आवाज उठवलाय. त्यामुळे ठाण्यातील या अवैध व्यवसायांवर कारवाया झाल्या, मात्र त्यानंतर पुन्हा हे व्यवसाय सुरू होत असल्याचं आमदार संजय केळकर यांनी पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. या भेटीत केळकर यांनी केलेल्या मागण्या मान्य करत डुंबरे यांनी यापुढे संबंधित पोलीस ठाण्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं. तर या अवैध व्यवसायांवर नियमित आणि ठोस कारवाया करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. याबाबत आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील तरुण पिढी उद्ध्वस्त होऊ नये यासाठी या अवैध व्यवसायांविरोधात लोकचळवळ सुरू केली असल्याचं सांगितलं. त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. मागील काळात काही पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्यानं काम केलं, परंतु काही ठिकाणी दुर्लक्ष झालं. त्यामुळे यावर ठोस कारवाया करण्यासाठी पोलीस आयुक्तांना भेटून अनेक मागण्या केल्या. त्या मागण्या मान्य करून त्यांची अंमलबजावणी तातडीनं करणार असल्याचंही पोलीस आयुक्तांनी सांगितलं. नाही, हा खरं म्हणजे अवेअरनेसचा प्रश्न आहे. हा इमानदारीचा पण प्रश्न आहे. हा पालकांनी आणि विविध संस्थांनी देखील या मुलांना निरनिराळ्या माध्यमातून कशा पद्धतीने जागृती निर्माण करता येईल हा देखील विषय आहे. की ह्याच्यावर जर आपल्याला आळा बसवायचा असेल तर एका बाजूला यंत्रणेने कठोर, म्हणजे काही विषयामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही असं जे आपण म्हणतो, की हा एक प्रकारे पब बेकायदेशीर चालवणं किंवा बेकायदेशीरपणे अशा प्रकारचं ड्रग्ज चालवणं हा राष्ट्रद्रोहच आहे जणू काही. अशा भूमिकेतून यंत्रणेने कुठल्याही आमिषाला बळी न पडता कठोर कारवाई करणं, आणि एकदा जर धाक बसला तर कोणाची हिंमत होत नाही. आणि दुसऱ्या बाजूने आम्ही लोकांनी देखील जागरूक पालक लोकांना, जागरूक नागरिकांना बरोबर घेऊन लोकसहभागातून याच्यावर वेळोवेळी अंकुश निर्माण करण्याकरता जागृती निर्माण करणं, योग्य वेळेला यंत्रणेला सांगणं आणि त्यांच्याकडून करून घेणं, अशा पद्धतीने अनेक गोष्टी केल्या तर हे जे काही प्रमाण आता आपल्याला बघायला मिळतं आणि निष्पाप लोक मरतायत, की या सगळ्या ड्रग्ज आणि याच्यामुळे बळी जो जातोय तो निष्पाप लोकांचा जातोय. अनधिकृत होल्डिंग असतील, अनधिकृत पब असतील, अनधिकृत ड्रग्ज किंवा हुक्का पार्लर असतील, याच्यामुळे अनेक वेळेला आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यामुळे ही सार्वजनिक सामाजिक विषय आहे, तो सगळ्यांनी मिळून कठोरपणे हाताळला पाहिजे. आणि सरकारने देखील कोणाचाही मुलाहिजा न बाळगता त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्याकरता पूर्ण पोलीस यंत्रणेला देखील ताकद द्यायला पाहिजे.